तर गाईज आम्ही आलो आहोत रत्नागिरीमधील गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेला येताना अशी काही भारी भारी दृश्य दिसली ती पाहून एकदम भारीच वाटलं. पण त्याआधी तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर गाईज रत्नागिरीमधील काळबादेवीमध्ये जिथे करिश्माचं गाव आहे तिथे करिश्माच्या माहेरचे कुलदैवत श्री रामेश्वर देव आणि कालिका मातेचं दर्शन घेऊन आणि करिश्माच्या माहेरच्या घराची जागा वगैरे पाहून आम्ही निघालो गणपतीपुळेच्या दिशेने, जे की 25 किलोमीटर दूर असेल. जिथे येताना खूप सारे बीचेस आम्हाला पाहायला भेटले, ज्याच्यामध्ये आरेवारे बीच, काजीरबाटी बीच, नंतर भंडारपुळे बीच इत्यादी. ते सर्व बीचवर भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्या आम्ही येताना करणार होतो. यासोबतच अजून काही दृश्य पण पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये रत्नागिरीचा सुंदरसा समुद्र किनारपट्टा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आणि त्याच्यामधून जाणारा रस्ता आणि बाईक राईड. काय सुपर्ब वाटतं ते, जणू काही स्वर्गच, असं वाटतं स्वर्गातच आलो आहे आपण. तर अशी सुंदर सुंदर दृश्य पाहत आम्ही बसलो गणपतीपुळे मंदिराजवळ, जिकडे बाईक पार्किंगला लावून आम्ही चाललो मंदिराच्या आतमध्ये, जिथे चप्पल बोटं काढण्यासाठी मंदिराच्या बाहेर आणि मंदिराजवळ स्टँड आहे. त्यानंतर मंदिरात प्रवेश करण्याआधी 2 मोठे मोठे हत्ती आपलं स्वागत करतात व त्यांच्यासोबतच मोठेसे मूषक महाराज देखील आहेत, जे मंदिराबाहेर आहेत. त्यांच्या कानामध्ये गणपती बाप्पा जवळचं आपलं मागणं मागून आपण मंदिराच्या आत प्रवेश करतो. जर या मंदिरामध्ये तुम्ही वेळेत आलात, म्हणजेच 2 वाजेच्या आधी आलात, तर तुम्हाला महाप्रसादाची सोय देखील होते. पण आम्ही 2:45च्या आसपास आलो, त्यामुळे आम्हाला महाप्रसाद मिळणार नव्हता. पण आम्ही आज जाऊन गणपती बाप्पाचं सुंदरसं दर्शन घेतलं व त्यासोबतच मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा सुंदरसा परिसर देखील पाहिला. त्यामध्ये गणपती मंदिराच्या मागीलचा सुंदरसा डोंगर आणि त्यासमोरचा गणपतीपुळेचा सुंदरसा बीच सामील आहे.